बिग बॉस मराठी सीझन 5 चा फिनाले वीक चालू झालेला आहे आणि या आठवड्यामध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत आणि कालच्या एपिसोड मध्ये आपण पाहिलं असेल तर कालच्या एपिसोड मध्ये वर्षा ताई म्हणजेच वर्षा उसगावकर इविक्ट झालेली आहे कमी वोट्समुळे आणि आता राहिले आहेत 6 फायनलिस्ट आणि 6 फायनलिस्ट मधून आज एक कंटेस्टंट इविक्ट होणार आहे म्हणजेच बिग बॉसला त्यांचे टॉप 5 मिळणार आहेत। पण कोणता कंटेस्टंट आहे जो इविक्ट होऊ शकतो, ज्याला कमी वोट्स मिळू शकतात, याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। कारण ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि आज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड माहिती झाला आहे की कोणत्या कंटेस्टंटला कमी वोट्स मिळाले आणि कोणत्या कंटेस्टंटला जास्त वोट्स मिळाले आहे। तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की या आठवड्यामध्ये म्हणजेच फिनाले वीक मध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। अभिजित सावंत, निकिता आंबोली, जान्हवी किल्लेकर, अंकिता, सूरज चव्हाण, धनंजय पवार। तर अशा प्रकारे 6 कंटेस्टंट या फिनाले वीक मध्ये नॉमिनेटेड आहेत। तर ऍज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड सर्वात कमी वोट्स मिळाले तर ते निकिता आंबोलीला हो। ऍज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड निकिता आंबोलीला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की अख्खा महाराष्ट्र निकिता आंबोलीचा राग करतोय। अख्खा महाराष्ट्र निकिता आंबोलीला हेट करत असतो डे 1 पासून आतापर्यंत आणि याचमुळे ती कितीही चांगला गेम खेळेल तरी तिलाच कमी वोट मिळणार आणि महाराष्ट्राच्या जनतेने पण हाच विचार केला आणि याचमुळे निकिता आंबोलीला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत आणि अशा प्रकारे निकिता आंबोली आहे 6 नंबरवरती। 5 नंबरवरती अंकिताला पण फारसं वोट मिळालेले नाहीत, म्हणजे अंकिता आणि निकिता आंबोली या आठवड्यामध्ये या दोघांपैकी एक ना एक कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामधून बाहेर जाऊ शकतो, इविक्टेड होऊ शकतो। 4 नंबरवरती जान्हवी किल्लेकर। मला असं वाटतं जान्हवी किल्लेकरला महाराष्ट्राचा भरपूर सपोर्ट मिळत आहे आणि त्यामुळे जान्हवी किल्लेकर आहे टॉप 4 मध्ये आणि तसंही जान्हवी किल्लेकर स्ट्रॉंगेस्ट कंटेस्टंट आहे। मला नाही वाटत ती इविक्ट व्हावी, ती घराच्या बाहेर जावी, कारण ती टॉप 5 मध्ये डिझर्विंग करते। 3 नंबरवरती धनंजय पवार। धनंजय पवारला महाराष्ट्राकडून खूप जास्त सपोर्ट मिळत आहे, खूप जास्त वोट्स मिळत आहेत आणि त्यामुळेच धनंजय पवार या आठवड्यामध्ये म्हणजे फिनाले वीक मध्ये सेफ आहे आणि हा टॉप 5 चा पण कंटेस्टंट आहे। 2 नंबरवरती नेहमीप्रमाणेच अभिजित सावंत। अभिजित सावंतला पण महाराष्ट्राकडून खूप जास्त वोट्स मिळत आहेत आणि त्यामुळेच अभिजित सावंत आहे 2 नंबरवरती आणि हा पण टॉप 5 मध्ये डिझर्विंग करतो। 1 नंबरवरती सूरज चव्हाण आहे। ऍज युजल सूरज चव्हाणला महाराष्ट्राकडून खूप जास्त अफाट प्रेम मिळत आहे, खूप जास्त वोट्स मिळत आहेत आणि त्यामुळे सूरज आहे नंबर 1 वरती। नेहमीप्रमाणे सूरज आताही त्याची पोझिशन कायम ठेवली आहे आणि म्हणूनच तो आहे नंबर 1 वरती। तर ऍज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड सर्वात कमी जे वोट मिळाले आहेत तर ते निकिता आंबोलीला आणि सर्वात जास्त वोट मिळाले आहेत ते सूरज चव्हाणला। आणि असं वाटतं की आजच्या इविक्शन मध्ये होऊ शकते निकिता आंबोली घराच्या बाहेर निघू शकते किंवा अंकिता घराच्या बाहेर जाऊ शकते। तर अशा प्रकारे होता ओपनिंग वोटिंग ट्रेंड। तुम्हाला काय वाटतं, कोणत्या कंटेस्टंटला घराच्या बाहेर जायला पाहिजे आणि कोणत्या कंटेस्टंटला घरात राहायला पाहिजे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।